नक्कीच, कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर 2-3 वर्ष ते मागत होते. आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही. कारण काही-काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते, पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत, त्या मला वाटतं केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून BSTचे हाल, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं आणि ह्याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे, आसुडी आनंद जो घेत आहे, त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणार. पाणी बंद आहे त्यामुळे अनेक विकास कामं रखडली आहेत, अनेक बांधकामं थांबली, कमर्शियल बिल्डिंग आहेत तिथे देखील अनेक ह्याचा तुम्ही समस्या आहेत. इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. आत्ता गेले 3 दिवस महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे. ही साजरी करत असताना घरी पाणी नाही, हे एक संकट आहेच. लाँग वीकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो. पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना अंघोळीचंच पाणी नसेल, इथपासूनच जर सुरुवात झाली तर काय? पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय SRAनी पाणी घेतलं, SRAनं वाटतंय चाळीनी पाणी घेतलं, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलंय. सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँकसाठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागलेले आहेत.